हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बालाजी आणि इट्स मी अविनाश शिगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह, ज्याच्यामध्ये ह्यूमन रिप्रोडक्टिव्हमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काय डिस्कस करणार आहे आपण. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. क्लिअर झालं इथपर्यंत? तरी पण तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या व्हिडिओवर. तुम्ही आलेले आहे, तुमचं भरपूर काही स्वागत आहे. आणि या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर तुम्हाला काहीतरी अमेझिंग कॉन्सेप्ट शिकण्याला भेटेल, जे की आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर सेकंड नंबरचा लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये थोडं पहिलं लेक्चरला आपण कनेक्ट करून टाकू की काय काय गोष्टी आपण आतापर्यंत डिस्कस केलेले. तर फर्स्ट नंबर जो आहे तो डिस्कशन आपण केलेला आहे ह्यूमन रिप्रोडक्शन सिस्टम. एक इंट्रोडक्शन क्लास म्हणून केलेला आहे. मी सगळ्या बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर केलेल्या. ठीक आहे. ज्या की बेसिक गोष्टी तुम्हाला अडचण देतात त्या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहे. जे फर्स्ट टाइम या व्हिडिओवर आलेले आहे डायरेक्टली मेल रिप्रोडक्टिव्ह, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तो व्हिडिओ पहा. जर तुम्ही रिपीटर्स असतील किंवा तुम्हाला एक वेळा तुमचा सिलेबस कंप्लीट झालेला आहे, पुन्हा तुम्ही रिव्हिजन करत असाल तर तुम्ही डायरेक्ट पण हा व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मेनली कशाबद्दल बोलणार आहे, कशाबद्दल डिस्कस करणार आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अबाउट काय करणार आहे आपण डिस्कशन करणार आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर झालं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पर्यंत? ठीक आहे. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. तर बघा काय गोष्टी आता डायग्रामॅटिकली सगळं सिक्वेन्स वाईज. मी एवढं लक्षात ठेवा की चॅप्टरच्या म्हटल्यापेक्षा या व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत राहा. या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी तुम्हाला तो सिक्वेन्स सांगेन, जो सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवणं आहे की कशा पद्धतीनं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं तुम्हाला एक बेसिकली एक ट्रिक सांगणार आहे की कसं लक्षात ठेवायचं. एक सिक्वेन्स सांगेन मी तुम्हाला, तो सिक्वेन्स तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्यायचा आहे. आणि मोस्ट फ्रिक्वेंटली विचारला गेलेला क्वेश्चन आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इन बोर्डमध्ये अल्टरनेटिव्ह बेसिकली मेल रिप्रोडक्टिव्ह किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह या दोनपैकी एक क्वेश्चन तरी विचारल्या जाते. ठीक आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? बघा मग आपण डिस्क्राईब करण्यासाठी स्टार्ट करू. काय गोष्टी आहेत बघा की हे जे स्ट्रक्चर आहे सगळ्यात पहिल्या आपण पाहणार आहे प्रायमरी सेक्स ऑर्गन, जे की काय तुमचं टेस्टीज आहे. काय तुमचं टेस्टीज. ठीक आहे. स्ट्रक्चर काढलेलं मी टेस्टीजचं. कशाचं? तुमच्या टेस्टीजचं काय झालेलं आहे स्ट्रक्चर काढलेलं आहे. ठीक आहे. टेस्टीजचं स्ट्रक्चर. क्लिअर झालं इथपर्यंत? काही कठीण नाही. आता बघा की टेस्टीजच्या स्ट्रक्चरच्या अंदरमध्ये काय राहते. प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. या गोष्टी तुम्हाला डिस्कशन करावं लागेल, या गोष्टी तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही कॉन्सेप्ट लक्षात घेता त्यावेळेस सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. अशा पद्धतीने काय प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये? कंपार्टमेंट प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे तुमचे? कंपार्टमेंट. क्लिअर झालं इथपर्यंत? काय प्रेझेंट आहे तुमचे? कंपार्टमेंट. आता कंपार्टमेंट ज्यावेळेस इथं प्रेझेंट आहे तर याले काय म्हणतात बघा? सेमिनिफेरस. काय म्हणतात त्याले? सेमिनिफेरस लोब्युल्स म्हणतात. काय म्हणतात? सेमिनिफेरस लोब्युल्स. क्लिअर झालं इथपर्यंत? काय म्हणतात? सेमिनिफेरस लोब्युल्स. क्लिअर? काही याच्यामध्ये अडचण नाही. आता बघा इथं काय आहे, थोडं ट्रिक पाहिजे लक्षात ठेवा. याच्या अंदरमध्ये असे ट्यूब लाईक स्ट्रक्चर राहतात. ठीक आहे. दिसते तुम्हाला असे, हे दिसतं तुम्हाला ट्यूब लाईक स्ट्रक्चर. हे जे ट्यूब लाईक स्ट्रक्चर राहतात याला म्हणतात सेमिनिफेरस लोब्युल्स. जे की लूब लाईक स्ट्रक्चर आहे ना, ट्यूब लाईक ज्याला आपण म्हणतो ट्युब्युल्स. सेमिनिफेरस लोब्युल झाला, सेमिनिफेरस ट्युब्युल्स. सॉरी, मी काय म्हटलं? लोब्युल म्हटलं का? नाही, याला म्हणतात सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हणतात. काय म्हणतात? सेमिनिफेरस ट्युब्युल. लोब्युल लूब लाईक स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात सेमिनिफेरस लोब्युल. ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात सेमिनिफेरस ट्युब्युल. क्लिअर झालं इथपर्यंत? काय झालं तुमचं? सेमिनिफेरस ट्युब्युल. ठीक आहे. आता खेळ इथंच आहे. सगळा खेळ पाहून घ्या. काय इथं जर तुम्हाला समजलं तुम्ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम व्यवस्थित लिहू शकता. सेमिनिफेरस जे ट्युब्युलचे जे सेल राहतात, हे सेल एक स्पेशल टाईपच्या सेलनं बनलेले आहे. त्या सेलने म्हणतात जर्मायनल इपिथिलियम. काय म्हणतात? जर्मायनल इपिथेलियम. काय म्हणतात? जर्मायनल इपिथेलियम. क्लिअर झालं इथपर्यंत? कोणते सेल राहतात तिथं? जर्मायनल इपिथेलियम सेल प्रेझेंट राहतात. आणि हे जर्मायनल इपिथेलियम जे सेल्स राहतात तिथं कोणती प्रोसेस करतात? स्पर्मॅटोजेनेसिस. कोणती करतात? स्पर्मॅटोजेनेसिस. आता ऑब्वियसली गोष्ट आहे, तुम्ही जर माझे लेक्चर पाहत असाल तर तुम्हाला हे वर्ड सगळे क्लिअर झाले असतील की स्पर्मॅटोजेनेसिस काय असते. स्पर्मॅटो म्हणजे स्पर्म म्हणजे बेसिकली काय की स्पर्म तुम्हाला माहिती आहे मेल गॅमेट्स, आणि जेनेसिस म्हणजे निर्माण करणे. स्पर्म निर्माण करण्याच्या ज्या प्रोसेसला काय म्हणतात? स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस असे म्हणतात. जे की कोण करते? जर्मायनल इपिथेलियम. जे की कुठे प्रेझेंट राहते? सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये, आणि सेमिनिफेरस लोब्युल्स त्याच्यावर प्रेझेंट राहतात. क्लिअर झालं इथपर्यंत? इथं कोणती डेव्हलपमेंट केलं जाईल? मग स्पर्मचं डेव्हलपमेंट केल्या जाईल. क्लिअर झालं इथपर्यंत? क्लिअर झालं सगळ्याले? ठीक आहे. सिक्वेन्स लक्षात ठेवा. लोब्युल्स, ट्युब्युल्स, जर्मायनल इपिथेलियम, स्पर्मॅटोजेनेसिस आणि स्पर्म. ठीक आहे. आता बघा की हे जे सगळे स्पर्म्स आहे इथं काउंट, सगळे स्पर्म काय होतील इथं
इकट्ठा होतील आणि इथं काय केलं जाईल, इथं स्टोअर केला जाईल. ठीक आहे, या ज्या पोर्शनले काय म्हणतात, जिथं स्टोअर केल्या जाईल याले म्हणतात रेटेटेस्टिस. काय म्हणतात, रेटेटेस्टिस. काय म्हणतात, रेटेटेस्टिस. क्लिअर. काय तिथं स्पर्म जमा झाले, तयार झाल्यानंतर जमा तो व्हायला का नाही एका ठिकाणी, ज्याला म्हणतो आपण रेटेटेस्टिस. काय म्हणतात, रेटेटेस्टिस. क्लिअर झालं इथपर्यंत. आणि रेटेटेस्टिस नंतर काय होते की हे जे आहेत ना, हे पर्टिक्युलर काय होतात, एका डक्ट थ्रू, एक दोन डक्ट राहतात इथं, ह्या डक्ट थ्रू काय होतात इथं कलेक्ट होतात. या डक्टले म्हणतात वॉस. काय म्हणतात, वॉस इफरन्शिया. काय म्हणतात, वॉस इफरन्शिया. क्लिअर झालं इथपर्यंत. काय काहीच नाही, आपण काय केलं की इथं स्पर्म डेव्हलपमेंट केली जर्मानियल एपिथेलियन, तिथून कुठे समोर ढकलले म्हणजे रेटेटेस्टिस मध्ये, आणि रेटेटेस्टिस नंतर कुठे गेलं, वॉस इफरन्शियामध्ये. क्लिअर आहे, वॉस इफरन्शिया. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. आणि वॉस इफरन्शिया बघा, टेस्टिसच्या वरतं अशा पद्धतीचं स्ट्रक्चर अवेलेबल आहे. मेन डायग्राम मध्ये तुम्हाला दिसून जाईल. हे काय एक सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. कोणतं स्ट्रक्चर आहे तुमचं, सॅक लाईक. ठीक आहे, साऊंड व्यवस्थित येत आहे ना. सॅक लाईक स्ट्रक्चर आहे आणि या सॅक लाईक स्ट्रक्चर मध्ये हे स्पर्म काय होतात, मग स्टोअर होतात. बघा, जे की स्पर्म आपण डेव्हलपमेंट केले ते कुठे स्टोअर केले, या सॅक लाईक स्ट्रक्चर मध्ये. पण याला पण एक नाव दिलं नाही, नाव देऊन देऊ आपण. याला म्हणतात ईपीडी डायमिस. काय म्हणतात, ईपीडी डायमस. काय म्हणतात, ईपीडी डायमस. क्लिअर झालं इथपर्यंत. रेटेटेस्टिस नंतर कुठे गेले, वॉस इफरन्शिया. वॉस इफरन्शिया नंतर कुठे गेले तुमचे ईपीडी डायमिस. आणि ईपीडी डायमिस मध्ये काय राहतात, ते स्टोअर राहतात. काय राहतात, स्टोअर. क्लिअर. का स्टोअर राहतात, कारण की त्याला मॅच्युअर पण व्हावं लागतं. इथं मॅच्युरेशनसाठी स्टोअर राहतात ते. आता इथं मॅच्युरेशन स्टोअर त्याला म्हणतात ईपीडी डायमस म्हणतात. काय म्हणतात, ईपीडी डायमस. क्लिअर. क्लिअर झालं इथपर्यंत. आणि ईपीडी डायमिस नंतर एक मेन डक्ट निघते. ठीक आहे, हे काय निघते तुमची मेन डक्ट, ज्याला म्हणतात वॉस डिफरन्शिया. काय म्हणतात, वॉस डिफरन्शिया. काय म्हणतात, वॉस डिफरन्शिया. क्लिअर. काय झालं तुमची वॉस डिफरन्शिया. आणि मॅच्युअर झाल्यानंतर इथूनच स्पर्म काय करतील, वॉस डिफरन्शियामध्ये ट्रॅव्हल करतील आणि युरिनरी ब्लॅडरच्या बॅक साईडनं, युरिनरी ब्लॅडरच्या बॅक साईडनं ते की सेमॅनल वेसायकल, त्यानंतर प्रोस्टेट ग्लँड, काउपर ग्लँड प्रोस्टेट ग्लँडला भेटून त्यानंतर मेन जे डक्ट राहते, मी डायग्रामॅटिकली सांगणारच आहे आता तुम्हाला. डायग्राम झाल्यानंतर डायग्राम काढू आपण आणि त्याच्यामध्ये आपण बघू मेन इजॅक्युलेटरी डक्ट मेल पेनिस थ्रू स्पर्म बाहेर जातात. ठीक आहे, हेच एक कॉन्सेप्ट आहे, बाकी काही नाही. वॉस डिफरन्शिया आहे आणि वॉस डिफरन्शिया थ्रू काय केला जाईल, तुमची समोर स्पर्म ढकलल्या जाईल. ठीक आहे, हे झालं तुमचं प्रायमरी सेक्स ऑर्गन जे की टेस्टिस आहे. एक वेळा पाहून घ्या, क्लिअर सांगून देतो तुम्हाला मी. काय तुमचं लोब्युल्स प्रेझेंट आहे, सेमिनिफेरस लोब्युल्स. लोब्युल्सच्या अंतर्मध्ये टिब्यूल प्रेझेंट आहे. टिब्यूल्स कशानं बनलेले आहे, ट्यूबलाइक जर्मायनल एपिथेलियन. याच गोष्टी आहे तुम्हाला लक्षात पर्यंत. आणि त्यानंतर काय तुमचं हे झाल्यानंतर जर्मानियल एपिथेलियन नंतर काय होते, स्पर्मॅटोजेनेसिस. आणि स्पर्मॅटोजेनेसिस झाल्यानंतर काय होते की हे प्रोसेस बघा, हे स्पर्म कुठे कलेक्ट केला जाईल, रेटेटेस्टिस मध्ये. रेटेटेस्टिस नंतर कुठे जाईल, वॉस इफरन्शियामध्ये. वॉस इफरन्शिया कुठे जाईल, तुमच्या ईपीडी डायमिस मध्ये. आणि ईपीडी डायमिस मध्ये काय राहील, तुमचं वॉस डिफरन्शिया प्रेझेंट राहील. ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत. आता बघा की एक पोर्शन आपण विसरून गेलो याच्यामध्ये, याचं लोकेशन सांगणं गरजेचं आहे. मी सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं पण थोडं लक्ष राहिलं नाही. बघू आपण याच्यामध्ये काय लोकेशन, याचे जे लोकेशन्स आहेत ना आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचे काय लोकेशन्स आहे. तर लोकेशन म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कुठे प्रेझेंट राहतात. तर लोकेशन बघा काय, तर सगळ्यात पहिले काय तुमचं पेल्विक कॅव्हिटी. याला काय, हे कुठे प्रेझेंट राहतात, तुमच्या पेल्विक कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट राहतात. तर सर दादा जे तुम्ही म्हणसाल, तुम्ही दादा फॉर एक्झाम्पल सर की इथं तर आमच्या पुस्तकामध्ये हे तर दिलेलंच नाही आहे पेल्विक कॅव्हिटी. तर पेल्विक कॅव्हिटीमध्ये रिप्रोडक्टिव्ह या जेनेटल ऑर्गन आपले प्रेझेंट राहतात. तुमच्या पुस्तकानं काय म्हटलेलं आहे आपण पाहू आपण त्याला. तुमच्या पुस्तकानं म्हटलेलं आहे की इनसाइड म्हटलेलं आहे, आउटसाइड म्हटलेलं आहे. आय थिंक सो पाहून हा आउटसाइड म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, आउटसाइड ऑफ ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ॲबडॉमिनल, आउटसाइड ऑफ ॲबडॉमिनल कॅव्हिटी. क्लिअर. काय म्हटलेलं आहे, आउटसाइड ऑफ ॲबडॉमिनल कॅव्हिटी. पेल्विक कॅव्हिटी म्हणतात त्याला, आउटसाइड ऑफ ॲबडॉमिनल कॅव्हिटी पण म्हणतात आणि त्याला एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटी पण म्हणतात. तिन्ही वर्ड सांगून देतो मी तुम्हाला. काय तुमचं एक्स्ट्रा ॲबडॉमिनल. ठीक आहे, एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटी. एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटी. कॅव्हिटी म्हणजे बेसिकली खाली जागा. ठीक आहे, ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या जे खालची जागा राहते, एक्स्ट्रा जागा, त्याला काय म्हणतात आपण एक्स्ट्रा ॲबडॉमिनल, किंवा ज्याला आपण म्हणतो आउटसाइड ऑफ ॲबडॉमिनल, किंवा त्याला पेल्विक कॅव्हिटी म्हणतात स्पेशलमध्ये म्हणायचं म्हटलं. आणि ह्याच कॅव्हिटीमध्ये तुमचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मेल अँड फिमेल दोघांची, मेलचीच नाही तर मेल अँड फिमेल दोघांचीही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पेल्विक आउटसाइड ऑफ ॲबडॉमिनल कॅव्हिटी किंवा एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट राहतात. क्लिअर झालं इथपर्यंत. क्लिअर झालं. आता हा जो सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स एक वेळा लिहून घेऊ आपण, जेणेकरून तुम्हाला समोर पण लिहून देणार आहे म्हणा मी. तर पाहून घेऊ आपण कुठपर्यंत आलो. सेमिनिफेरस लोब्युल्स आहे. सगळ्यात पहिले काय तुमचं सेमिनिफेरस, काय तुमचं लोब्युल्स. ठीक आहे, सेमिनिफेरस लोब्युल. नंबर 2 सांगा पटकन काय काय आहे, सेमिनिफेरस टिब्यूल. काय तुमचे सेमिनिफेरस टिब्यूल्स. ठीक आहे,
सेमिनिफेरस जे तुमचे टिब्यूल्स, क्लिअर झालं. सेमिनिफेरस टिब्यूल्स नंतर कुठे जर्मानल इपिथेलियन सेल, इथंच जर्मानल इपिथेलियन होईन आहे, जर्मानल इपिथेलियन पासून बनलेले आहे. आणि हे इथं कोणती तुमची स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस होईल, कोणती तुमची स्पर्मॅटोजेनेसिसची. ठीक आहे, क्लिअर. त्यानंतर तिथून कुठे जाईल तुमच्या रेटेटेस्टिस मध्ये. सिक्वेन्स लक्षात ठेवा, काय तुमचा रेटेटेस्टिस, काय तुमचा रेटेटेस्टिस, रेटेटेस्टिस नंतर फोर्थ काय तुमचा वॉस इफ्रेन्शिया. लक्षात ठेवा, इफ्रेन्शियन डिफरेन्शिया मध्ये थोडं डिफरंट लक्षात ठेवा. काय वॉस इफ्रेन्शिया नंतर काय तुमचं इपीडी डायमिस, काय राहील तुमचं इपीडी डायमस नंतर 6 नंबर काय राहील तुमचं वॉस डिफरेन्शिया राहील तुमचं. काय राहील तुमचं वॉस डिफरेन्शिया. आणि वॉस डिफरेन्शिया नंतरची जी कहाणी आहे, नंतरची जी स्टोरी आहे ती आपण डायग्रामॅटिकली समजून घेऊ काय गोष्टी आहेत. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या तुम्हाला सगळ्याला. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम असेल तर तुम्ही क्वेश्चन करत चला कमेंट सेक्शनमध्ये, मी तुम्हाला देईन तुमचा आन्सर, जे की काय डाऊट्स असेल ते. नाही तर आपण डाऊट सेशन पण ठेवू शकतो जर तुम्ही डाऊट्स व्यवस्थित केले तर. ठीक आहे, तर बघा हे झाले तुमची डायग्राम. ठीक आहे, याच्यानंतर आपण पाहू डायग्रामॅटिकली की कशा पद्धतीनं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काम करते. ठीक आहे, क्लिअर झालं. बघा ठीक आहे, काय करणार आहे आपण डायग्रामॅटिकली एक्सप्लेनेशन पाहू की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ॲक्च्युअली कशा पद्धतीनं काम करते. आपण टोटल मेकॅनिझम बघितलं टेस्टिसमध्ये, कशा पद्धतीनं स्पर्मचं फॉर्मेशन होते, जर्मानल एपिथेलियन सेलपासून स्पर्मचं फॉर्मेशन होते, या वेरियस गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. तर डायग्रामॅटिकली आपण रिप्रेझेंटेशन करणार आहे की कशा पद्धतीनं इजॅक्युलेशन्स होत असते, म्हणजे बेसिकली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं कशा पद्धतीनं फंक्शन करते, वर्किंग मेकॅनिझम काय, सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर बघा काय काय गोष्टी आहेत. आतापर्यंत मी तुम्हाला टेस्टिस सांगितलं होतं. बघा हे टेस्टिसची डायग्राम मी काढलेली आहे. याच्या अंदरमध्ये दाखवलेले कंपार्टमेंट पण आपण सेपरेटली पद्धतीने दाखवू की कंपार्टमेंट कशा पद्धतीनं काम करतात. ठीक आहे, थोडं एकवडा रिव्हिजन झालं की लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे, अशा पद्धतीने सेपरेटली पाहून घेऊ. हे काय तुमचे टेस्टिस आहे, दोन्ही साईडनं टेस्टिस आहे. तुम्हाला माहिती आहे की टेस्टिस पेअरमध्ये अवेलेबल राहतात. ठीक आहे, तर हे जे स्ट्रक्चर होतं सेमिनिफेरस लोब्यूल स्ट्रक्चर होतं. क्लिअर झालं. आताच आपण डिस्कस केलेलं आहे. सेमिनिफेरस लोब्युल्समध्ये आपण रेड कलरनं ठीक आहे रेड कलरनं दाखवलं होतं, आपण ब्लॅक कलरनं दाखवून देऊ. याच्या अंदरमध्ये काय प्रेझेंट होते, टिब्यूल प्रेझेंट होते. ठीक आहे, हे झाले तुमचे टिब्यूल जे की जर्मानल इपिथेलियन होते. मग इथून स्पर्म कुठे गेला होता तुमच्या, इथं कुठे गेला तुमच्या जे की तुमचं अशा पद्धतीने एक कंपार्टमेंट आहे. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हटलं रेटेटेस्टिस. रेटेटेस्टिस नंतर कुठे गेलं होतं तुमच्या वासा इफ्रेन्शियामध्ये. क्लिअर झालं सगळ्याला क्लिअर झालेलं आहे. इन डिटेलमध्ये सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे, काय कुठे गेलं तुमचं हे वासा इफ्रेन्शियामध्ये हे जे दिसते तुम्हाला, हे कशाचं स्ट्रक्चर आहे तुम्हाला, आउटर मोस्ट जे सॅक आहे हे काय म्हटलं तुम्ही इपीडी डायमिस आहे. काय तुमचं इपीडी हे दिसते तुम्हाला लेबलिंग केलेलं आहे एपीडी डायमस. ठीक आहे, आणि इपीडी डायमिस झाल्यानंतर बघा की हे जे मेन डक्ट निघते याला म्हटलं तर वासा डिफरेन्शिया. काय म्हटलं तुम्हाला वॉस डिफरेन्शिया म्हटलं तर, काय म्हटलं तर वॉस डिफरेन्शिया. काय म्हटलं तर वॉस डिफरेन्शिया. ठीक आहे, आणि हे वॉस जे डिफरेन्शिया आहे, वॉस डिफरेन्शिया थ्रू हे जे स्पर्म्स आहेत, हे स्पर्म्स काय करतील तुमचे ट्रॅव्हल करतील. ठीक आहे, रेड कलरचा पेन आहे का, रेड कलरचा पेनचा आपण यूज करू शकतो. रेड कलरचा पेन इथंच होता. ठीक आहे, रेड कलरचा पेन आपल्याकडे नाही, ब्लॅक कलरचाच आपण काय करू त्याचा यूज करू काय गोष्टी. ठीक आहे, तर मग काय झालं की हे जे स्पर्म्स आहे इथून अशा पद्धतीने ट्रॅव्हल करतील. ठीक आहे, त्यानंतर इकडल्या साईडनं पण अशा पद्धतीने ट्रॅव्हल करतील, जे की कशा थ्रू ट्रॅव्हल करत आहे, वॉसा डिफरेन्शिया थ्रू काय करत आहे ते ट्रॅव्हल करत आहे. ठीक आहे, आता बघा की हे जे आहे ना वासा डिफरेन्शिया युरिनरी ब्लॅडरच्या बॅक साईडने येत असते, याच्या बॅक साईडने येते ते. आलं लक्षात, तुम्हाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीच्या डायग्राम आहेत. हे जे दिसतं तुम्हाला वासा डिफरेन्शिया, हे युरिनरी ब्लॅडर, हे जे आहे हे काय तुमचं युरिनरी ब्लॅडर आहे. युरिनरी ब्लॅडरच्या बॅक साईडने येत आहे ते. युरिनरीच्या ब्लॅडरच्या बॅक साईडने आल्यानंतर हे जे दिसते तुम्हाला हे आहे तुमची इजॅक्युलेटरी डक्ट. ठीक आहे, इजॅक्युलेटरी काय तुमची डक्ट आहे, आणि इजॅक्युलेटरी डक्टमध्ये काय होते हे मिक्सअप होते. तोपर्यंत हे चेंबर बंद होऊन जाते आणि फायनली काय होतं हे स्टार्ट होतात. आणि स्टार्ट झाल्यानंतर बघा इथपर्यंत आले स्पर्म, एवढं तर क्लिअर झालं, डायग्रामॅटिकली व्यवस्थित समजते. इथपर्यंत आल्यानंतर बघा की त्याला सगळ्यात पहिले जे ग्लँड भेटते, जे की पेअर ऑफ ग्लँड आहे, त्याला म्हणतात सेमायनल वेसायकल. आता सर हे नवीन काय आलं, ग्लँड काय असते, बेसिकली ग्लँड काय आहे, इट इज अ म्हणजे ग्लँड्स जे स्पर्म्स आहे स्पर्म्समध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात त्याला फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी, जे की मुवमेंट तुम्हाला माहिती आहे की स्पर्मले भरपूर लंबा एक सफर म्हणू शकतो की त्याला ट्रॅव्हल करावं लागते. वजायना आहे, सर्विक्स आहे, युट्रस आहे, आणि त्यानंतर ओव्हिडक्ट ज्याला आपण फॉलिपियन ट्यूबच्या ॲम्फ्युला स्टेजला जाऊन तिथं फर्टिलायझेशन होईल. तर तोपर्यंत जे नरिशमेंट ती काय ऑलरेडी त्याच्याकडे मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट राहते. तो ऑलरेडी काय की एक फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करणे, किंवा म्हणू शकतो की ग्लँडचं अनदर काम आहे तुमचं की एक लुब्रिकंट प्रोव्हाइड करण्याची, की फ्लुइड सिक्रिशन होते ते लुब्रिकंट आणि बेसिकली फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी जे सेमायनल वेसायकल्स वगैरे राहतात ते काय करतात, फ्रुक्टोज वगैरे सेमायनल वेसायकल त्याचं कॉन्ट्रीब्यूट करतात. बेसिकली फ्लुइड व्हाईट जे फ्लुइड राहते ना ते सेमायनल वेसायकल, प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर ग्लँडचं मिक्सअप राहते. क्लिअर झालं इथपर्यंत.
आणि सेमन जो शब्द म्हणतात ना, सेमन बेसिकली एक असा शब्द आहे ज्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट राहते स्पर्मचं. स्पर्म म्हणजे सेमन नाही, स्पर्म त्याच्या अंदरमध्ये प्रेझेंट राहतं. सेमन केव्हा म्हटलं जाईल, ज्यावेळेस त्याच्यामध्ये सेमिनल वेसायकल, प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर ग्लँडचं मिक्सअप त्याच्यामध्ये केलं जाईल, त्यावेळेस त्याला सेमन म्हटलं जाईल. ठीक आहे, इथपर्यंत आल्यानंतर काय झालं की सेमायनल वेसायकल हे जे ग्लँड आहे त्या ग्लँडचं एक्स्ट्रॅक्ट कॉन्ट्रीब्यूट त्याच्यामध्ये एंटर झालं. त्यानंतर सेकंड कोणती ग्लँड भेटते त्याला, प्रोस्टेट ग्लँड भेटते. आणि अनदर एवढे लक्षात ठेवा की सेमायनल वेसायकल पेअर ऑफ ग्लँड आहे. कोणती ग्लँड आहे, पेअर ऑफ ग्लँड. ते पेअरमध्ये अवेलेबल राहते, दिसते तुम्हाला पेअरमध्ये अवेलेबल आहे. सेकंड जे प्रोस्टेट ग्लँड आहे हे पेअरमध्ये नसते, हे सिंगलमध्ये अवेलेबल आहे. कशामध्ये, सिंगलमध्ये. कोणती ग्लँड तुमची, प्रोस्टेट ग्लँड. इथपर्यंत क्लिअर झालं. प्रोस्टेट ग्लँड नंतर खाली आल्यानंतर त्याला कोणती ग्लँड भेटते, काउपर ग्लँड. हे पण ग्लँड काय राहते तुमची, पेअरमध्ये अवेलेबल राहते. म्हणजे दोन जे ग्लँड आहे ते पेअरमध्ये आहे आणि प्रोस्टेट ग्लँड सिंगलमध्ये अवेलेबल आहे. आणि ग्लँडमधले सगळं फ्लुइड एका समात जमा करून जे स्पर्म्स राहतात, जे सेमन राहतात ते म्हणजे मेल पेनिस, हे काय तुमचं पेनिसचं स्ट्रक्चर आहे. हे मेल पेनिस काय करतात की बाहेर जे मेल गॅमेट्स आहे, ज्याला आपण स्पर्म म्हणतो, ते स्पर्म काय केले जाते, तुम्ही बाहेर ढकलल्या जाते. क्लिअर झालं इथपर्यंत. हे बाहेर ढकलल्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये ते काय करतात, एंटर करतात. लक्षात इथपर्यंत. अशा पद्धतीने काय झालं, इथून मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा जे रोल्स आहे तो खतम झाला. क्लिअर झालं इथपर्यंत. तर काय काय आपला म्हणजे एक सिक्वेन्स पाहू आपण की कोणकोणत्या सिक्वेन्सनं जाणार आहे आपण. सगळ्यात पहिले काय काय शिकवलेलं आहे मी बघा. सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे तुम्हाला, सेमिनिफेरस. काय दिलेलं आहे, सेमिनिफेरस लोब्युल्स. काय तुमचं, सेमिनिफेरस लोब्युल्स. नंबर सेकंड मी पहिले सिक्वेन्स सांगितलं तुम्हाला, सेमिनिफेरस लोब्युल्स. नंतर काय तुमचं, सेमिनिफेरस टिब्युल्स. लिहून घ्या कुठेतरी, कुठे तुमचं सेमिनिफेरस टिब्युल्स, लोब्युल्स नंतर टिब्युल्स झालं. सेमिनिफेरस. त्यानंतर काय तुमचं, रेटेटेस्टिस. काय राहतं तुमचं, रेटेटेस्टिस. काय राहतं तुमचे, रेटेटेस्टिस. रेटेटेस्टिस नंतर काय झालं तुमचं, वॉस इफ्रन्शिया. काय राहतं तुमचं, वॉस इफ्रन्शिया. काय राहतं तुमचं, वॉस इफ्रन्शिया. इफ्रन्शिया. ठीक आहे, व्यवस्थित असं स्पेलिंग थोडं चुकलं तिकडे तिकडे लक्ष द्या. वॉस इफ्रन्शिया. वॉस इफ्रन्शिया नंतर कुठे जाते तुमचा, इपीडी डायमिस. काय जातं तुमचं, इपीडी डायमस. इपीडी डायमसकडे. इपीडी डायमस नंतर कुठे जाईल तुमच्या वॉस डिफरन्शियाकडे. कुठे जाईल तुमच्या वॉस डिफरन्शियाकडे. ठीक आहे, वॉस डिफरन्शिया. ठीक आहे, वॉस डिफरन्शिया. वॉस डिफरन्शिया नंतर कोणती ग्लँड भेटन त्याला, 7 नंबर सेमायनल वेसायकल. कोणती भेटन, सेमायनल वेसायकल. ठीक आहे, सेमायनल वेसायकल नंतर कोणती ग्लँड भेटन, 8 नंबर प्रोस्टेट ग्लँड. काय राहत तुमची, प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड नंतर 9 नंबर काय तुमची, काउपर ग्लँड आहे. काय तुमची, काउपर ग्लँड. ठीक आहे, एक काउपर ग्लँड आहे. आणि काउपर ग्लँड नंतर जे 10 नंबर आहे, जे की तुम्हाला इजॅक्युलेटरी डक्ट दिसते. इजॅक्युलेटरी डक्ट थ्रू आपले जे स्पर्म्स राहतात, ते जे स्पर्म्स आहेत ते कुठे जातात तुमच्या, इजॅक्युलेट होते, बाहेर होते. आणि याच्यानंतर स्टार्ट होते तुमचं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. क्लिअर झालं इथपर्यंत, क्लिअर झालं. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. एवढे वर्ड लक्षात ठेवले तुम्ही एक्झॅक्टली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम डिस्क्राईब करू शकता. आणि हे डायग्राम की कशा पद्धतीनं स्पर्म ट्रॅव्हल झालेले आहे, कुठून आलेले आहे आणि कुठं जाणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. सगळ्याच्या लक्षात आलं काय आहे, तर हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. अजूनही काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स करू शकता. त्यानंतर जर समजलं असेल तरी पण कमेंट्स करा, चांगले कमेंट्स करा. आणि त्यानंतर बघा की जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजत असाल इझीच वेमध्ये, तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अनदर ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना. ठीक आहे.